बहुमोल रक्त हे सांडूनी भरिली खंडनी मज पाप्याची, त्या रक्ताने खंडूनी मजला केले मुक्त सर्व काळचे. बहुमोल रक्त हे सांडूनी भरिली खंडनी मज पाप्याची. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 5व्या वचनात असे म्हटले आहे, आपला पैसा वाडीदिडीला लावित नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी ढळणारा नाही. परमेश्वराच्या मंडपात वस्ती करणाऱ्यांच्या वागण्यात इतरांपेक्षा नक्कीच वेगळेपण असते. श्रीमंत माणसांकडे भरपूर पैसा असतो व तो आणखी कसा वाढेल याकडे त्यांचे लक्ष असते. त्यासाठी ते आपला पैसा गरजूंना भरमसाठ व्याजाने देतात. इतकेच नाही तर गरिबांच्या खटल्यांत लाच घेऊन त्यांच्या विरोधात निर्णय देतात. त्यांच्या हक्कांचे लाभ मिळवून देण्यासाठीही ते गरिबांकडून लाच घेतात. अशा लोकांना परमेश्वराच्या सानिध्यात स्थान नाही. ते परमेश्वराच्या मंडपात अथवा मंदिरात येण्यास पात्र नाहीत. इस्रायलाला परमेश्वराने आपला पैसा वाडीदिडीला लावू नये अशी आज्ञा देऊन ठेवली होती. विशेष करून आपल्या भावबंधांपैकी कोणा गरीब व गरजू व्यक्तीला पैसा दिल्यास त्यावर व्याज आकारू नये असे निक्षून सांगितले होते. शिवाय लाच घेण्यासंदर्भात कडक इशारा दिला होता, कारण लाच डोळसाला आंधळे करीते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करीते. ख्रिस्ताने भूतलावर असताना अनेक चमत्कार केले, परंतु कोणावरही पैशांचा अथवा सोन्या रुपयाचा पाऊस पाडला नाही, अथवा कोणाला कर्ज म्हणून पैसाही वाटला नाही. खरे तर खुद्द ख्रिस्ताकडे कर भरण्यासाठी काहीही नव्हते. त्याने पेत्राला समुद्रात गळ टाकण्यास सांगितले व गळाला लागलेल्या पहिल्याच माशाच्या मुखात सापडलेले 2 रुपयांचे नाणे कर म्हणून दिले. प्रभू येशूने कोणाला कर्ज दिले नाही, परंतु मानवाच्या डोक्यावरचे पापाचे मोठे कर्ज व्याजासह मिटविले. मनुष्य पापाच्या गुलामगिरीत अडकलेला आहे. त्याला मुक्त करण्यासाठी त्याने खंडणी म्हणून स्वतःचे निर्दोष व निष्कलंक असे मौल्यवान रक्त दिले व आम्हाला विकत घेतले. जे ख्रिस्ताच्या त्या मौल्यवान रक्तावर विश्वास ठेवतात ते त्यांनी केलेल्या पापाच्या कर्जातून मुक्त होतात. ते देवाची लेकरे बनतात. या स्वार्थी जगात व्याज व लाच घेऊन जगिकदृष्ट्या श्रीमंत होण्यापेक्षा आमच्या डोक्यावरचे पापाचे कर्ज मिटविणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.